शेवटी सत्य बाहेर आलं. अजितदादा पवार हे इमानात होते, पण ते आता जिवंत आहे याबद्दल भरपूर संख्या उपस्थित करण्यात आली होती. त्यामागील सत्य आता आलेलं आहे. ज्या प्रकारे तुम्हाला वेगवेगळे जण कोणी काही सांगत होतं, कोणी काही सांगत होतं, तो कोणी आणि दादा जिवंत आहे या ठिकाणी आहे. गुप्त जागेवरती आहेत. तर काही जण सांगत आहेत दादा जिवंत आहे, दादांचा कमबॅक होणार, दादांची परत एंट्री होणार, दादा परत येणार, काय असे जण सांगत होते. तर भरपूर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, त्या संदर्भात वेगळी माहिती मिळाली असेल. या संदर्भामध्ये सोशल मीडियावर तुम्ही माहिती बघत आहात, परंतु पण असं अवघड ठिकाणी जीवघेणं झालेलं आहे. ते ऐकून तुमच्या पायाखाली जमीन सरकेल. हो, आता सत्य उघड झालं आहे. अजितदादा पवार यांच्या संदर्भात मोठे सत्य उघड झालं आहे. ते बघा, ते सत्य दाबून ठेवलं होतं. ते बघा, विमानात 6 जण होते, परंतु 5च जण निघाले. तर 5च बॉड्या सापडल्या. मग ती 6वी बॉडी कोणची होती? किती बॉडी अजितदादांची होती? ते आता जिवंत आहेत का आता? तर बघा, त्याबद्दल खुलासा आलेला आहे. सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे. तर आता ते अजितदादा जिवंत आहेत का आता, त्याबद्दल खुलासा आलेला आहे. तर मोठी बातमी आणलेली आहे. तर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं आहे ना, तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर पुढे सांगतो मी तुम्हाला. आता व्हिडिओ पूर्ण बघा इथून. तर तुम्हाला हे सत्य जाणून घ्यायचं आहे की दादा कुठं आहे, सुखरूप आहेत का, तर बघूया. तर याबद्दल तुम्हाला खुलासा जाणून घ्यायचा आहे ना, तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा, जसाचा तसा शेवटपर्यंत बघा. 8 मिनिटाचा व्हिडिओ या पूर्ण बघा. भरपूर माहिती, धक्कादायक माहिती मिळणार आहे तुम्हाला. तर दादा इथून कुठे होते ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, तर तुम्ही पुरा व्हिडिओ पहा. आज पुढे सांगतो मी. त्याबद्दल वेगळंच सत्य आता बाहेर आलेलं आहे, उघडलं झालेलं आहे. तर त्यावरती आपण जाऊया. त्यानंतर विमान अपघात झाला. विमान अपघात त्यानंतर गावातील काही लोक तिथे गेले होते. तिथून सरपंच, पोलीस पाटील गेले होते. तर सरपंच सांगते की तिथून एक जण बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता. तर तो कोण होता? तिथे एक बाबा होता. त्या बाबाने संपूर्ण व्हिडिओ बघितला, संपूर्ण माहिती बघितली तिथे. तर तो बाबा काय सांगत होता ते तुम्हाला जाणून घ्यायचं, तर पुरा व्हिडिओ पहा. तर तुम्हाला माहिती का, तिथे तो बाबा होता. त्या बाबाने सांगितलं की जी बॉडी बाहेर पडली होती ती बॉडीला कोणीतरी उचलून गाडीमध्ये टाकून घेऊन गेलो होतं म्हणे, असं देखील त्या बाबाने सांगितलं. असं त्या बाबाने काय सांगितलं तो व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती बघितला असेल, पण मी तो व्हिडिओ तुम्हाला इथे यूट्यूबच्या काही आहेत, तर तुम्हाला तो व्हिडिओ मी दाखवू शकत नाही, पण तुम्ही इंस्टाग्रामवरती तो बघू शकता. तो बाबांनी न्यूज रिपोर्टरला काय सांगितलं होतं की बा असं झालं होतं की बॉडी बाहेर निघली होती, ती बॉडीला कोणीतरी गाडीत टाकून घेऊन गेलो होतं बा. त्या बाबाने अशी धक्कादायक बातमी सांगितली. त्यामुळे या प्रकरणात धक्कादायक बातमी आहेत. तुमच्या पायाखाली जमीन अटकेल, तर तुम्ही बघू शकता. पण खरंच ती बॉडी 6वी बॉडी होती का, त्या प्रकारे सांगण्यात आलंय की 6 बॉडी होत्या. तर बघूया. त्यानंतर एक प्रश्न पडलेला आहे, तो 6वा जण कोण होता, तर बघू. तर ते जे बाबांनी सांगितलं त्याबद्दल माहिती आहे बरं का. मी असं नाही की मी तुम्हाला या चॅनलवरती फेक सांगतोय. आपण काही चॅनलवरती फेक बोलत नाही. अफवा आपल्या चॅनलवरती दिल्या जात नाही. जी माहिती आपण देतो तीच खरी असते. जे न्यूजवरती आलेली ती माहिती आपण देऊ शकतो. अमोल मटके साहेब पण आता या बोलून भरपूर शंका व्यक्त करत आहे. त्यांनी अशी जबरदस्त माहिती दिली ना आता, तर तुमच्या पायाखालची जमीन सटकेल अशी माहिती दिली आहे. तर बघा, त्याने अशी माहिती दिलेली आहे की ते सत्य बाहेर निघाले आहे. तर बघूया. तर बघा, मटके साहेबांनी मातीचं आईस सांगितलं आहे. तुम्ही बघूया. VSR कंपनीवर भरपूर संकेत केलेलं आहे. अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते त्या कंपनीवरती आधीच बंदी होती, तरी ते विमान 28 तारखेला प्रवासासाठी दिलेलं आहे. तर ते विमानावरती बंदी होती, तर ते कच्चं दिलं गेलं. तर डिसेंबर या दिवशी या कंपनीवर आधीच बंदी होती.
तर या कंपनीने पायलटचा सगळ्या पायलटांचा 50 कोटी रुपयांचा विमा काढलेला होता. तर अशी माहिती मिळाली आहे. तो इन्शुरन्स जो विमा आहे तो संपूर्ण पायलटचा गुंतवला होता. तर असं देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आणि कंपनीने हा विमा पायलटचा उठवला होता. आणि या घटनेत सुसाईडचा बॉम्बेचा असावा की अशी सूचना त्यांनी दिली आहे. तर पायलटनं दिला झालेला कॉल दिला नाही तर असं तांत्रिक केलेला आहे. तर पायलटला 50 कोटी रुपये द्यायचे एक गुलतर्क लावले का? चौकशी होणे गरजेचे आहे. काही नंतर पुणे करत असताना पायलटने ते असं केलं का नाही? तर यावरून त्यांनी कंपनीवरती प्रश्न सुरू केले. तर यावरती यापुढे या बघा मोठे श्रीमंत असंच मितकरी यांनी केले कोणी व्यक्त साहेबांनी. तर दरम्यान सुनीता वहिनींनी अजितदादांच्या दरम्यान अजित पवार यांची जागा आज घेऊ शकतात. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादानंतर त्या जागावर सुनीता वहिनींचा अभिमान आहे असं वटकृष्ण वहिनी यांनी म्हटलेलं आहे. तर याच्यावरती भरपूर संख्या व्यक्त होत आहे. तर हे बघा याच्यावरती भरपूर संख्या निर्माण होत आहे की दादा जिवंत आहेत का? दादांचं काय झालं? दादा जिवंत आहेत तर कुठे आहेत? तर हे बघा याबद्दल आता याच्यावरती नवीन माहिती मिळालेला आहे. तर सत्य काय आहे ते म्हणा. दादांचा अपघात झाला, दादांचा मृत्यू झाला हे आम्ही बघितलं. दादांचा नित्यविधी झाला आहे. परंतु त्यानंतर त्या प्रकारे लोक तंत्र लावत आहे की बॅक बॉक्समध्ये काय माहिती आहे ते काय होतंय. तर कोणी काही माहिती दिली का? तर त्या बॅक बॉक्समध्ये काही झालं किंवा काही नवीन काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला लगेच सांगतो. त्या प्रकारे तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर काय झालं असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार.